Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तसं हे खानदानी पाटील आहेत ना, मतदाराच्या समोर हात कशाला जोडतील? मस्तवाल पाटील आहेत, त्यामुळे ती वेळ येऊ नये आणि आपली सुनेला धोका होऊ नये याच्याकरता म्हणून राजन पाटलांनी प्रचंड खटाटोप करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा अट्टास केला. पंडित देशमुखचा मर्डर नेमका केला कुणी? पंडित देशमुख यांचे हातपाय तोडले गेले होते, त्यानंतर त्यांची जीभ कापली गेली होती, अक्षरशः त्यांच्या मेल्यानंतर तोंडात लघुशंका या बाळाराजे पाटलांनी केली. बाळाराजे पाटलाची तेवढी योग्यता आहे का, तेवढी लायकी आहे का अजितदादांना चॅलेंज करायची? आणि यांना लाजा वाटल्या पाहिजेत. ही किती कृतज्ञ माणसं आहेत. अजितदादा सुद्धा पवारसाहेबाच्या तालमीतच तयार झालेत, ते तर आणखी पुढचं वर्जन आहे. आणि त्यामुळं यांची काय अवस्था करता येईल, काय अवस्था होईल हे घाबरून त्यांनी माफी मागितली. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत. काय झालं काल? एका सहीमुळे अर्ज हे झाला. सूचकाची सही केलेली होती, सही कशी गायब झाली हे आता उद्या न्यायालयामध्ये आम्ही त्याच्या संदर्भात दाद मागणार आहोत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर असं एक वेळ आपण समजूया की सूचकांनी सही केली नाही किंवा राहिली करायची असं समजूया, तर रिटर्निंग ऑफिसर जो असतो आर ओ, जे सचिन मुळीक हे मोहोळचे तहसीलदार तिथं रिटर्निंग ऑफिसर आहेत, त्यांची ही कायदेशीर जबाबदारी आहे की जर अशा पद्धतीची सही राहिली असेल तर तिथल्या तिथं सूचकाकडनं सही घेणं ही त्यांची जबाबदारी आहे, कायदेशीर जबाबदारी आहे, मॅन्डेटरी आहे. तुम्ही म्हणायचं ना सूचक तर तिथंच आहे, अर्ज तर त्याच्याकडनं स्वीकारलाय तुम्ही. सूचक आणि उमेदवार यांच्याकडून अर्ज स्वीकारल्याचे फोटो आपण सगळीकडे पाहिलेले आहेत. आणि त्यामुळं तिथं त्यांनी जर सही राहिलेली होती तर मग त्याची सही का घेतली नाही हा एक मुद्दा आहे. बाकी दुसरी कारणं गौण आहेत, ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी करेक्शन करून घेता आले असते. तर हे सगळं जे काही घडलेलं आहे हे ठरवून त्या ठिकाणी नगरपंचायत जी 70 वर्ष बिनविरोध आहे, आधीची ग्रामपंचायत आणि आत्ताची नगरपंचायत, ही जी परंपरा आहे ही खंडित होऊ नये म्हणून केवळ लोकशाहीचा गळा घोटण्यात आलेला आहे, कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला आहे, संविधान हे खुटीला टाकण्यात आलेलं आहे आणि निवडणूक आयोगाची विश्वासार्हता त्यामुळं धोक्यात आलेली आहे. पहिल्यांदा सुरुवात कुठून आहे? सुरुवात उज्ज्वला थिटे यांचं मतदार यादीमधून नाव गायब करण्यामध्ये आहे. मतदार यादीतूनच नाव गायब करून टाकलं. त्याच्याकरता उज्ज्वला थिटे यांना न्यायालयाचा लढा द्यावा लागला मतदार यादीत नाव आणण्यासाठी. त्यांना लक्षात आलं की ज्या अर्थी ही उज्ज्वला थिटे मतदार यादीत नाव आणण्याच्या करता म्हणून संघर्ष करते, त्यांनी उपोषण केलं. राजन पाटील म्हणतात की त्यांना उभं राहायचं नव्हतं, त्यांना भरीवरती घातलंय, तुम्ही भरीवरती घातलंय असं म्हणतात. एक लक्षात घ्या, राजन पाटील हे 15 दिवसापूर्वी गेलेत भाजपमध्ये, तोपर्यंत ते राष्ट्रवादीचे नेते होते. अनगरमध्ये राजन पाटलांना न विचारता आमच्या पक्षाने मला उमेदवारी देऊ दिली असती का? 15 दिवसापूर्वी तर ते भाजपमध्ये गेले. ते आरक्षण कधी त्या ठिकाणी हे झालेलं आहे, जाहीर झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2-3 महिन्यापूर्वी आरक्षण जाहीर झालेलं आहे. आणि हे राजन पाटील त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. पहिल्यांदा वकिलाकडे गेलता, चर्चा आता फोनवरती आपली झाली. काय चर्चा झाली, काय पुढचा लढा काय असेल? वकिलाच्या सोबत झालेली चर्चा मी आता तुम्हाला डिस्क्लोज करू शकत नाही, कारण वकिलांना कोर्टामध्ये जे मुद्दे मांडायचे ते त्यांना त्या ठिकाणी मांडावे लागतील. आम्ही अगोदरच यांना विरोधकांना आमच्या त्या संदर्भामध्ये कशाला अवगत करू? त्यामुळे तो मुद्दा जो आहे तो तुम्हाला एकदा कोर्ट रूममध्ये गेलं की समजेल. नाही, आता काय सिच्युएशन असणार आहे की विजय झालेले आहेत, काय काय आता नगर पंचायत जी आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्ष कोण आहे, का स्टे मिळाला आहे, का कोर्टानं काय सांगितलं, काय आता सिच्युएशन आत्ताची काय आहे नगराध्यक्ष म्हणून, किंवा सिच्युएशन तुम्ही सांगा. आमचं प्रिपरेशन आहे, मी त्याच्यावर आत्ता भाष्य करणार नाही. बरोबर तुम्हाला त्या कोर्ट रूममध्ये हे सगळ्या गोष्टी समजतील. मला अजून एक सांगा, यांनी अजून निवडणूक पूर्ण व्हायच्या अगोदरच नगरपंचायत बिनविरोध झाली आणि आमचे 17 नगरसेवक निवडून आले आणि त्याचा जल्लोष साजरा केला, त्याच्याकरता फटाके उडवले, त्याच्याकरता सगळं तामझाम करून सगळा डान्स केला, एवढा उत्सव साजरा केला. अहो नगराध्यक्षपदाकरता 3 जणांचे अर्ज आले होते ना, त्या तिसरीचा अर्ज कुठं मागं घेतला आहे? तो अजून माघारी घ्यायचा आहे. म्हणजे हे त्यांनीच तिसरा अर्ज भरायला लावलेला होता. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर हरकत घेण्याच्या करता म्हणून सरस्वती शिंदे
यांना भरायला लावला होता आणि त्यांच्यामार्फत हरकत घेतली स्क्रुटिनीमध्ये. म्हणजे याचा अर्थ राजन पाटील हे पराभवाला घाबरले होते. उज्ज्वला थिटे जर त्यांचा अर्ज वैध ठरला असता आणि अनगरमधला असंतोष उफाळून येऊन जर उज्ज्वला थिटे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं असतं तर अनगरकरांचं भांडं फुटलं असतं. जे सगळ्या जगभर ते सांगतात की आमच्या मगरमिठीमध्ये किंवा आमच्या पूर्ण एक हाती बालेकिल्ला म्हणून जो त्या ठिकाणी सांगितलं जातं, तर त्या ठिकाणी लोकांच्या दारोदारी यांना पाया पडत जावं लागलं असतं, मतं मागायला हात जोडत फिरावं लागलं असतं. तसं हे खानदानी पाटील आहेत ना, मतदाराच्या समोर हात कशाला जोडतील? मस्तवाल पाटील आहेत. त्यामुळे ती वेळ येऊ नये आणि आपली सुनेला धोका होऊ नये याच्याकरता म्हणून राजन पाटलांनी प्रचंड खटाटोप करून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा अट्टास केला. आणि दुर्दैवानं आपल्या यंत्रणांनी त्याच्यामध्ये त्या सगळ्या त्यांना साथ दिली आणि हे फार याची शोकांतिक आहे. राज्याच्या जो जल्लोष झाला तुम्ही आत्ता उल्लेख केला, त्यामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे ते बार लावून उडवून दिले त्या ठिकाणी आणि बाळराजे पाटील जे आहेत त्यांना थेट अजितदादांना चॅलेंज दिलं. बाळराजे पाटलाची तेवढी योग्यता आहे का, तेवढी लायकी आहे का अजितदादांना चॅलेंज करायची? आणि यांना लाजा वाटल्या पाहिजेत. ही किती कृतज्ञ माणसं आहेत, किती कृतज्ञ असावं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे राजन पाटील आणि त्यांचा परिवार. दिलगिरी पण व्यक्त केली की आज बूंद से गई वो हौद से नहीं आती, काय तर म्हणतात, जो हौद से गई वो बूंद से नहीं आती. हां, आता तुम्हाला उपरती झाली. अजितदादांना एकेरी भाषेत बोलणं, त्यांना चॅलेंज करणं हे किती महागात पडू शकतं याचा अंदाज आल्यामुळं आणि त्याची प्रचंड अशी भीती मनात निर्माण झाल्यामुळं त्यांना ती आज माफी मागावी लागली. कारण चांगले चांगले पवारांचा नाद करून बसलेले आहेत आणि त्यांना ते जमलेलं नाही. भल्या भल्यांची या पवार कुटुंबाने मस्ती केल्यानंतर जिरवलेली आहे. पवारसाहेबांचा तर कात्रजचा घाट सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला माहीत आहे. त्यामुळं अजितदादासुद्धा पवारसाहेबाच्या तालमीतच तयार झालेत. ते तर आणखी पुढचं वर्जन आहे आणि त्यामुळं यांची काय अवस्था करता येईल, काय अवस्था होईल हे घाबरून त्यांनी माफी मागितली. हा बाळाराजे पाटील 302चा आरोपी आहे, अजून निर्दोष मुक्त झालेला नाही. खालच्या कोर्टात निर्दोष झाला आहे, अजून हायकोर्टामध्ये मॅटर पेंडिंग आहे. 20 वर्ष झालं केस बोर्डावरच येत नाही. 20 वर्ष, 2005ची केस आहे आणि आज 20 वर्ष झालं सरकार पक्षानं जे अपील हायकोर्टात केलेलं आहे ते अपील जे आहे ते बोर्डावरच येत नाही. म्हणजे विचार करा, हायकोर्टाची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणासुद्धा हे लोकांनी मॅनेज करून ठेवली आहे. कोर्ट मॅनेज होत नाही, परंतु प्रशासकीय यंत्रणा जिथंच हे कर्मचारीच असतात त्यांना मॅनेज करून ती केस बोर्डावर येऊ दिली जात नाही. त्यामुळं माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की केस बोर्डावर आणणं हे लॉ अँड ज्युडिशरी या डिपार्टमेंटचं आणि त्याचबरोबर होम डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी ती जबाबदारी आहे. या प्रकरणामध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमला गेला पाहिजे आणि ती केस लवकरात लवकर बोर्डावर आणली पाहिजे. याचं कारण असं आहे, बाळाराजे पाटलांनी पंडित देशमुख या शिवसैनिकाचा मर्डर केला आणि त्याच्यामध्ये 13 आरोपी होते. बाळाराजे पाटील त्यावेळेला 10-12-18 महिने काहीतरी जेलमध्ये होते. नंतर ते त्यातनं निर्दोष सुटले. 13च्या 13 आरोपी निर्दोष सुटले. मग मला प्रश्न हा पडतो की ते पंडित देशमुखचा मर्डर नेमका केला कुणी? पंडित देशमुख यांचे हातपाय तोडले गेले होते, त्यानंतर त्यांची जीभ कापली गेली होती, अक्षरशः त्यांच्या मेल्यानंतर तोंडात लघुशंका या बाळाराजे पाटलांनी केली होती. हे सगळं त्या ठिकाणी ती घटना पाहणारे लोक कितीतरी आहेत ते लोक सांगतात. आणि मग पंडित देशमुखची हत्या झाली, मग पंडित देशमुख मेले, ते काय डास चावून मेले का, डेंग्यू होऊन का मलेरिया होऊन मेले? मर्डर तर झाला होता, पोस्टमार्टममध्ये तर सगळं आलेलं आहे. मग त्यांची हत्या केली कुणी? हे जर 13च्या 13 निर्दोष आहेत, मग याच्या पुढचं जे काही प्रकरण आहे, तपास आहे, हे कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी त्यावेळेला नीट झालेलं नाही. या पाठीशी घातलं त्यावेळेस तर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये, त्यांनाच पाठीशी घातला असा अर्थ होतो ना. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीचं पहिल्यापासून या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचा लोकांचा वापर करून घेऊन स्वतःचा बचाव केलेला आहे. हे त्यावेळेला आर आर आबा गृहमंत्री होते. आर आर आबा गृहमंत्री अतिशय सचोटीचे होते. त्या काळामध्ये मनोहरभाऊ डोंगरे हे त्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते. तुम्ही या संदर्भामधले डिटेल जर माहिती घ्यायची असेल तर मनोहरभाऊ डोंगरे याचे जिते जागते साक्षीदार आहेत. आम्ही त्यावेळेला लहान होतो आणि त्यावेळेला आम्हाला इथल्या राजकारणामधलं जास्त खोलवर माहीत नव्हतं.
त्या काळामध्ये मला वाटत नाही, अजितदादा तर चुकीच्या कामाला कधी मदत करत नाही किंवा सपोर्ट करत नाही, परंतु जे काही झालं त्यावेळेला हे न्यायालयीन प्रक्रियेतून सुटलेले आहेत. म्हणजे जर त्यावेळेसच्या लोकांनी, आमच्या लोकांनी समजा मदत केली असती तर यांना जेलमध्येच झाली नसती, म्हणजे यांचा जामीन वगैरे झाला असता, पण हे जामीन नाही झाला, यांना अटक झाली होती. विषय असा आहे की न्यायालयामध्ये सरकार पक्षानं अपील केलं आहे आणि त्या अपिलाची हिअरिंग म्हणजे आता न्यायालयाच्या कस्टडीत आहे ना विषय, मग अपिलामध्ये अजून मॅटर चालतच कसं नाही, 20 वर्ष झालं हे बोर्डावरच काय येत नाही, हा फार मोठा प्रश्न आहे, हा संशोधनाचा विषय आहे. पालकमंत्र्यांपाशी ही रिपोर्टिंग जे गेलंय की त्यांना जे त्यामध्ये एक मुलाखत दिली, बाईट दिली, ते काय आहे मग नक्की? मग या सगळ्या माझी पालकमंत्र्याकडे ही मागणी आहे की एक SIT स्थापन करा आणि ह्या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी लावा. करतील? करायला पाहिजे. माझं तर गृहमंत्र्यांना सुद्धा मागणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये SIT स्थापन करा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल निष्पक्ष चौकशी करा. आमच्याकडे या संदर्भातले शेकडो पुरावे आहेत की उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरण्यापासून रोखलं गेलं होतं. शेवटचा प्रश्न विचारतो, या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादांचं काय बोलणं तुमच्याशी झालं का? हे सगळं आता TVला राज्यभर हे दिसतंय आणि ही काही गोष्ट साधी नाही. काय अजितदादांनी काय म्हटलं? अजितदादांचं माझं बोलणं कधी झालं होतं, ज्या वेळेला उज्ज्वला थिटे यांना अर्ज भरण्याच्या करताच त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या, रस्त्यावर आडव्या गाड्या लावल्या होत्या, गुंड उभे होते आणि त्यांना पोलीस संरक्षणाची गरज होती. उज्ज्वला थिटे यांनी SP-कडे तसा अर्ज दिला होता, पोलीस स्टेशनला तसा अर्ज दिला होता, परंतु त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हता. अजितदादांनी त्यामध्ये हस्तक्षेप करावा, SP-शी बोलावं म्हणून मी त्यांना फोन केला होता. त्याच्यानंतर पुन्हा मला अजितदादांशी माझा संपर्क झालेला नाही, माझं बोलणं झालेलं नाही. मी या सगळ्या प्रकरणाच्या घडामोडी इतक्या वेगानं घडत आहेत की त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळं माझं दादांचं या संदर्भामध्ये बोलणं होऊ शकलेलं नाही. ओके, धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, मोहोळ.